अजितदादा म्हणाले होते की भाजपच्या फाईल काढू. अजितदादांच्या इशाऱ्यानंतर 10 दिवसात अपघात झालाय. विमान अपघातावरून संजय राऊत यांनी हा आरोप केलाय. संशय व्यक्त केला जातोय अपघातानंतर जस्टिस लोया प्रकरणाची आठवण झाली असं संजय राऊत म्हणाले. तर अजित पवारांनी स्वगृही जाणे हा भारतीय जनता पक्षाचा पराभव आहे. देशातल्या राजकारणाला कलाटणी देणारा तो निर्णय ठरला असता आणि भारतीय जनता पक्षाची जी दहशत आहे ती मोडून गेली असती. अजित पवार मागे फिरले असते तर. नंबर 1, अजित पवार जे वारंवार सांगत होते माझ्याकडे भारतीय जनता पक्षाच्या घोटाळ्याची फाईल आहे आणि मी उघड करीन, हे त्यांनी 15 जानेवारीला सांगितलं. हे त्यांनी 15 जानेवारीला सांगितलं आणि पुढल्या 10 दिवसामध्ये त्यांच्या विमानाचा अपघात होऊन त्यांचा मृत्यू झालेला आहे. हे रहस्यमय आहे. मला जस्टिस लोहियाची आठवण येते. तर अजित पवारांचा हा अपघाती मृत्यू अजित पवार रहस्यमय आहे असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. आणि जस्टिस लोया प्रकरणाची आठवण झाल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं. आणि या संदर्भात भाजपचे माध्यम प्रमुख आणि नगरसेवक नवनाथ बन यांची प्रतिक्रिया आली आहे, पाहूया. संजय राऊतांनी ती फाईल घेऊन जावं, त्याची पूर्ण चौकशी करावी आणि त्या पूर्ण चौकशीमधनं भारतीय जनता पार्टीबद्दल एखादा काही पुरावा असेल, कच्चा चिटोरा असेल तर त्यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये दाद मागावी. गरज असेल तर ट्रम्प यांच्याकडे जावं किंवा आणखी कुणाकडे तरी जावं आणि भारतीय जनता पार्टीवर कारवाईची मागणी करावी. संजय राऊत असं म्हणतात की मला जस्टिस लोहिया प्रकरणाची आठवण झाली. अहो संजय राऊत, जस्टिस लोहिया प्रकरणात देखील काहीही झालेलं नव्हतं. सातत्यानं खोटं नरेटिव्ह पसरवण्याचं काम जस्टिस लोहिया प्रकरणामध्ये देखील केलं. जस्टिस लोहिया प्रकरणामध्ये दूध का दूध पाणी का पाणी झालेलं होतं. आता देखील तुम्ही असा संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न करताय. परंतु तुम्ही कितीही संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला, अजितदादांच्या अपघाताची पूर्ण चौकशी केली जाणार आहे. या अपघाता प्रकरणामध्ये जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई देखील होली जाणार आहे.